हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मौनी संभाषण. लाओत्से पुढे सांगतो की एक उत्कृष्ट वक्ता आपल्या भाषणामुळे वाद निर्माण होतील असे मुद्दे मांडत नाही. हा योग्याला विज्ञान योगाचा मिळालेला प्रसाद असतो. जेव्हा परमज्ञान प्राप्त होते तेव्हा ती मिळालेली अनुभूती शब्दात व्यक्त करणे अशक्य असते. ती ज्याला मिळाली त्यालाच ती भावली, समजली, उमजली. त्यातून एखाद्या योग्याने ती शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तरी लाखात एखादा ते त्याचे वक्तव्य किंचित मात्र समजू शकेल. जसे पाणी प्यायल्यावर तहान कशी भागली याचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे, तसेच हे आहे. यामुळे ज्ञानी यांना मोठी अडचण निर्माण होते. इतरांच्या माहितीकरता, इतरांना प्रोत्साहित करण्याकरता, अध्यात्माचा प्रचार करण्याकरता जर कोणी प्रभुकार्य म्हणून त्याची साक्षात्कारित अनुभूती शब्दबद्ध करू लागला तर ते महाविद्वान, महापंडित अशाला वाद घालून त्याला बेजार करतात. परमज्ञान प्राप्त झाल्यावर, साक्षात्कार झाल्यावर अनेक ज्ञानी चूप झाले. ज्यांनी ते शब्दबद्ध केले ते वादाच्या भोवऱ्यात अडकले. म्हणून विज्ञानयोगी लाओत्सेला अपेक्षित वेगळाच मार्ग निवडतात. योगी सत्संग आयोजित करतात. सत्संग हे निमित्त असते. त्या योगे मुमुक्षूंना, साधकांना योग प्रवचने याचे मार्गदर्शन केले जाते. योग आणि प्रवचन यामधून ज्ञानविज्ञानाची आवड निर्माण होते. सत्य ज्ञान मिळते ते त्या योग्याच्या सहवासातून. संत देवळात भजन, कीर्तन, नर्तन, वाचन, प्रवचन करतात. अशा ठिकाणी देवळात भक्त जमतात आणि संतांच्या या भक्तीच्या सोहळ्यात सहभागी होतात. हळूहळू लोकांची आवडी आणि गोडी वाढू लागते. हे पाहून संत भान हरखून जातात आणि त्या भक्तीच्या सोहळ्यात तल्लीन होतात. लोकही भान हरखून संतांना साथ देऊ लागतात. लोकांचे मुमुक्षु केव्हा होतात, त्या मुमुक्षूंचे साधक केव्हा होतात, त्या साधकांचे संन्यासी आणि योगी केव्हा होतात ते खुद्द त्यांचे त्यांनाही कळत नाही. हे मौनातील संभाषण आहे. हा सारा शब्दांच्या पलीकडील निशब्दांचा महिमा आहे. हे शब्दा वाचून कळले सारे हे आहे. हा संतांच्या सत्संगाचा परिणाम आहे. कारण आत्मानुभूती भौतिक शब्दांच्या जंजाळात हरवून जाते. त्यासाठी संत बसतात कसे, उठतात कसे, चालतात कसे, जेवतात कसे, झोपतात कसे या आणि अशा संतांच्या आचरणाचे निरीक्षण पाहिजे. ते मौन सर्व काही व्यक्त करते आणि शिकवतेही. यासाठी उपासना आहे त्या अनाहताची. प्रत्येक वस्तूत ऊर्जा आणि ध्वनी असतोच. वस्तू आपटल्या की त्यामधून ऊर्जा आणि ध्वनी निर्माण होतो. त्या वस्तूत अनाहत ध्वनी निर्माण होत नाही, तो त्यात असतोच. तो निर्माण होत नाही, त्यामुळे तो नष्टही होत नाही. तो त्यात येतो परमतत्वामधून. परमतत्व परमचैतन्य आहे. अनाहत ध्वनी परमचैतन्याचा ध्वनी आहे. त्यामुळे तो अक्षर आहे. परमचैतन्यामधून तो ध्वनीत होतो. त्याची उपासना करावी. त्या योगे विज्ञानयोग कैवल्य प्राप्त होते. आध्यात्मिक गणित. लाओत्से सांगतो की कुशाग्र गणिती आकडेमोड करताना साधी बोटे मोडही करत नाही. भवसागरातील भौतिक व्यावहारिक गणिते आणि वैश्विक आध्यात्मिक गणिते यात महद अंतर आहे. भौतिक गणिते बुद्धीने सोडवावी लागतात. आध्यात्मिक गणिते बुद्धीच्या अतीत जाऊन सुटतात. व्यावहारिक गणितात संख्येत संख्या मिळवली की त्यांची बेरीज होते आणि ती संख्या वाढते. उदाहरणार्थ 1+1=2 होतात. अध्यात्मात 1+1 मिळवले की 2 होत नाहीत, बेरीज होत नाही, वजाबाकी होते आणि उत्तर 0 येते. दोघांची आत्मभेट झाली की तेथे काही फरक उरत नाही. त्यांचा योग जुळून येतो. असे आत्मज्ञानी कितीही भेटले तरी त्यांची बेरीज 0 होते. भौतिकात काही सृजन करायचे म्हणजे काय काय तयारी करावी लागते. एक साधी भाजी करायची असली तरी त्यासाठी काय काय सामग्री जमवावी लागते. अध्यात्मात ते परमसृजन तेव्हाच होते जेव्हा सारे वस्तू जगताच्या अतीत, शब्दांच्या पलीकडे, देहादी इंद्रियांच्या अतीत, गुणातीत, अव्यक्त, अरूप, निराकार, भावनातीत 0 होते.
त्या शून्यातून पूर्णत्व प्राप्त होते. त्या पलीकडे आता काहीही नसते. भौतिकात काहीही नाही. अशामधून काहीही निर्माण होत नाही, सृजन होत नाही. अध्यात्मात काहीही नाही. अशामधूनच ते परमसाध्य होते की आता या पलीकडे आणखी काहीही असूच शकत नाही. हाच शेवटचा मुक्काम आहे. हाच शेवटचा थांबा आहे. हाच विज्ञानयोग आहे. विज्ञानयोग प्राप्त झालेला गणित करताना साधी बोटेही मोडत नाही. पुण्यात एक असा 7-8 वर्षाचा मुलगा होता. त्याला 10-12 आकडे गुणिले 10-12 आकडे असा गुणाकार करायला काही सेकंद लागत असत. दक्षिणेकडील सुप्रसिद्ध विज्ञानयोगी रामानुजन असेच कठीण गणित क्षणार्धात सोडवत असत. त्यांची प्रात्यक्षिके अमेरिकेतही केली गेली. यालाच योगाधिराज पातंजलींनी प्रज्ञा असे संबोधन दिले आहे. प्रज्ञाप्राप्त विज्ञानयोगी एक पायरी पायरीने उत्तर शोधत नाहीत. प्रश्न ऐकला की ते सरळ उत्तरावर पोहोचतात. मग पाहिजे तर इतरांनी एक पायरी सोडवत त्या उत्तराची शहानिशा करावी. ते बरोबरच असायचे. आपल्याला हे अनुभव येतात. जागृत अवस्थेत न सुटणारा प्रश्न झोपेत सुटलेला असतो. एकाग्रता इतकी वाढते की अतेंद्रिय शक्ती जागृत होते, प्रज्ञा प्रविष्ट होते. ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 8व्या वर्षी वेद, शास्त्रे, उपनिषदे यांचा अभ्यास करून संपवला होता. स्वामी विवेकानंद शेकडो पानी पुस्तक काही तासात समग्र वाचत असत. त्या पुस्तकाचा सखोल अभ्यास केलेल्यांजवळ त्यावर सखोल चर्चा करत असत. विज्ञान योग हा या देहाचा नसतो. तो देहातीत परम असतो. अध्यात्म योग साधना करून तो प्राप्त करावा लागतो. हरि ओम.